आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. इथं बांधकामात तुमचं 10 रुपये उतार असतो, नकाशा असतो, सारा असतो, नकाशा बी असतो. बांधकामात काय आहे काय कंपाऊंड मारायचं येते नाही त्याला काय विलास 2 मिनिटं आहे का तुम्ही 2 मिनिट थांबा सर बाजूला सांगतो. हो सुग्रा 2 मिनिट थांबा. तुम्ही बी काय करू नका. काय कराय करा, काय कराय करा. तुम्ही लोकशाहीचा आवाज दाबू शकत नाही. लोकशाहीचा आवाज दाबू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर काय करायचं करू शकताय. लोकशाहीचा आवाज दाबू शकत नाही. तुम्ही लोकशाहीचा आवाज दाबू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर काय करायचं तलवारीने वार करू शकता. माझी काय हरकत नाही. आता तुम्ही ऑलरेडी माझ्यावरती हात उचललेला आहे. तुम्ही लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. करा तुम्ही. नाही असू द्या. लोकशाहीचा आवाज दाबायला नाही दाबा तुम्ही. आमचा माझा वैद्य काय म्हणा. मी ह्या इथं बघा यांचा वाद असताना इथं शूटिंगला आलोय. मी शूटिंगला असताना शूटिंग काय घेतलं म्हणून अंगावर आलाय. विषय संपला. हो जमिनीचा वाद आहे. तर वादाच्या निमित्तानं आलेलं पुढारी, गाव पुढारी पत्रकारावर येऊन हल्ला करतात. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. करू द्या त्यांना. करू द्या. काय नाही यांना करू द्या. लोकशाही दाबू शकताय. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान दाबू शकत नाही. तुम्ही काय करायचं ते करू शकताय. आमच्या हात उचला, तलवारी उचला, काय उचला, पण लोकशाहीचा आवाज दाबू शकत नाही. लोकशाहीचा आवाज दाबू शकत नाही. आणि हंगेरी गावामध्ये आल्यानंतर ही गावातलं जे पुढारी येतं, ही पुढारी सुद्धा शूटिंग मध्ये दाखवतो. ही मिटवण्याची भूमिका नसून पत्रकारावर हल्ला करण्याची ही पद्धत येते. यांची कुठल्या पद्धतीने राबवली बघायची. अहो इथं मिटवण्याची यांची भूमिका नसून हे हल्ला कर लागल्यात. ऐका हो, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. दाबू द्या. लोकशाही दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. चालू द्या. हा तुम्ही बोला. ह्या गावातला पुढारी सगळं येऊन अशा पद्धतीची दंडशाही करून लोकशाहीचा आवाज दाबतात एवढंच मला सांगायचं आहे. काय समज तुमचा देऊन अडवायला आमचं उतारायचा म्हणताना तक्रार केलं नाही. अरे अडीचशे माणसं तुम्ही कसं त्यांना आणायची काय गरज. कशाला व्हिडिओ करणारच. आमची जागा तुम्ही कशाला आमची जागा करणार. तुमचं काय मंडळी तुम्ही ऐकू शकताय. हा गावातला एक पुढारी आहे साधा, आणि हा साधा पुढारी येऊन म्हणतोय पत्रकारांनी शूटिंग घेतली म्हणून हात नाही तर मला अधिकार आहे. ठीक आहे, ह्याला भारतीय संविधान बघून घेईल.
ह्या गावातल्या पुढाऱ्यांना संविधान बघून गेले एवढंच मी या ठिकाणी सांगतोय. मला काय माहित नाही, मी तर शूटिंगला आलोय. ह्याने माझ्यावर हल्ला केला एवढंच मला माहितीये. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या गावातल्या गावगुंडीने केलेला आहे आणि कॅमेऱ्यामध्ये शूट झालंय. आणि गावगुंड कशा पद्धतीने बोलते बघू शकताय तुम्ही. हा गावगुंड अक्षरशः गावामध्ये दहा उकलून गुंडागिरी करतोय, ही परिस्थिती आहे. आणि तुम्ही बघितलंय ह्या पत्रकारावर सुद्धा हात उचलण्याचं काम ह्या गुंडाने केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय लोकशाहीचा चौथा स्तंभ जो असणारा तो तिसरा डोळा मानला जातो, ह्याच्यावर हात उचललाय. ह्याला पोलीस प्रशासन निश्चितपणे बघून घेईल. चल म्हटले झाले, चल झाले का त्यांना सांगितलंय, चल बंद केलंय, चल. नाही त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडाला घ्या बस म्हटलं. सांगोला तालुक्यातील बिरबीड पत्रकार निखिल काटे हे अंगिरगे येथे वार्तांकन करताना काही गावगुंडांनी त्यांना शिवीगाळ करून अंगावर आले. त्या संदर्भात आज सगळ्या पत्रकारांनी सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद घोगे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करून कारवाई करतो म्हणलेले आहेत. त्यानंतर पुढची दिशा आपण ठरवूया. निखिल काटे हे वार्तांकन करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी ज्यावेळेस हांगिरगे गावात गेले होते तर त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मोबाईल फेकून देण्यात आला, शिवीगाळ झाली, जीव मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचा तक्रारी अर्जात उल्लेख आहे. आणि या संदर्भात आपण आज पोलीस निरीक्षक विनोद घोगे साहेब यांच्याशी भेट घेऊन सविस्तर निवेदन दिलेलं आहे. खरं तर भारतीय संविधानानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना कायद्यामध्ये तरतूद आहे. याशिवाय अलीकडच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारनं पत्रकार सुरक्षा विधेयक सुद्धा पारित केलेलं आहे, तो कायदा सुद्धा लागू झालेला आहे. आणि गावखेड्यांमध्ये अशा पद्धतीनं तळमळीनं काम करणाऱ्या पत्रकारांना जर राजकीय पक्षाशी संबंधित गावगुंड जर अशा पद्धतीनं धमकावत असतील, अंगावर येत असतील तर पत्रकारितेसाठी ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. कारण भारतीय संविधान लोकशाही मानणारा आपला सगळा देश आहे, महाराष्ट्र आहे, तालुका आहे. आणि याच्यामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीमुळे जर असं गालबोट लागत असेल तर गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतं. आणि हे वातावरण संपवण्यासाठी पोलीस प्रशासनानं पोलीस पत्रकारांना संरक्षणाची हमी दिली पाहिजे. याशिवाय जे कृत्य ज्या व्यक्तीनं असं केलेलं आहे, ज्या गावगुंडाने केलेलं आहे तर त्याच्यावर कायदेशीर त्वरित कारवाई व्हावी यासाठी सर्व पत्रकार आज सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक घोगे साहेबांना भेटलेले आहेत. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सतीशभाऊ सावंत असतील, प्रिंट डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज चॅनल असतील किंवा वेब पोर्टलचे सगळे पत्रकार असतील, त्या सगळ्या पत्रकारांनी, याशिवाय सांगोला शहरातल्या शहर संघटना असतील, ग्रामीण संघटना असतील, सगळ्या डिजिटल असेल, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, तर या सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार संपादक सगळ्यांनी मिळून जवळपास 25 पत्रकारांनी मिळून आज निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाकडून आपली अपेक्षा आहे की निखिल काटे यांच्यावर हा अन्याय झालेला आहे. सांगोला तालुक्यातले पत्रकार या घटनेमुळे भयभीत होऊ शकतात, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई संबंधित आरोपीवर करावी अशी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे. आणि पोलिसांच्या कार्यवाहीच्या नुसार पुढची भूमिका सर्व पत्रकारांनी संघटना म्हणून आपण भविष्यात घेऊया. धन्यवाद. लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता या ठिकाणी जर पुढे येत असेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी समाज जीवनामध्ये गोरगरीब, वंचित, उपेक्षितांच्या व्यथा खरं तर शासन दरबारी मांडून समाज जीवनामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधातली भावना प्रखरतेने आणि तेवढ्या ताकदीनं मांडण्याचं काम खऱ्या अर्थानं पत्रकार आपल्या या ठिकाणी जीवावरती उदार होऊन या ठिकाणी पुढे येताना करतायत. आणि हे सगळं करत असताना गरिबांची बाजू, खरी बाजू मांडणारा या ठिकाणी खरं तर डोळस वृत्तीनं पत्रकार तेवढ्या ताकदीनं पुढे येऊन आज ही भावना आज समाजामध्ये व्यक्त करताना दिसत आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी निखिल काटे सारखा एक या ठिकाणी धाडशी आणि तेवढ्या ताकदीनं आज खरं तर पत्रकारांच्या समवेत ज्या काही घटना असतील, जे वार्तांकन असेल ते त्या ठिकाणी करायला गेल्यानंतर
गावगुंडाच्या आणि सत्तेच्या मस्तीत असणारे काय राजकीय वरदहस्त असणारे काही कार्यकर्ते अशा पद्धतीने जर या ठिकाणी पत्रकारावरती जर हल्ला करत असतील तर महाराष्ट्र या ठिकाणी पत्रकार विधेयकांतर्गत त्यांच्यावरती खरं तर कडक या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकार आज जर खऱ्या अर्थानं सुरक्षित असतील तर खऱ्या अर्थानं इथली जनता सुरक्षित आहे अशा पद्धतीने पण या ठिकाणी मी मानतो. कारण संसद, प्रशासन, न्याय आणि वृत्तपत्र हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत आणि अशावरती भारताची लोकशाही या ठिकाणी टिकून आहे. त्याच्यातला मुख्य भाग हा पत्रकारितेचा आहे आणि तेवढ्या ताकदीने या ठिकाणी पत्रकार आज खऱ्या अर्थानं हे मोठं काम समाज जीवनामध्ये करताना पुढे येताना दिसतायत. त्यांच्यावरती हल्ला होणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे आणि अशा पद्धतीचा लोकशाहीवर जर हल्ला होत असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी या हल्ल्याचा जाहीर निषेध आम्ही करतोय. भविष्य काळामध्ये या ठिकाणी आज आमच्या या ठिकाणी काटे यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो तमाम इथं असणाऱ्या पत्रकारावरती तो हल्ला आहे असं आम्ही समजतो आणि जोपर्यंत या ठिकाणी गावगुंड गुन्हेगाराला आज सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष या ठिकाणी दमंग अधिकारी आदरणीय पोलीस निरीक्षक विनोदजी घुगे साहेबांनी हे या ठिकाणी सिरियसपणानं हे प्रकरण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि निश्चित साहेब याच्यामध्ये या ठिकाणी न्याय देतील अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी भावना करतो. त्या गुंडावरती कडकातल्या कडक अशा पद्धतीची कारवाई हवी अशा पद्धतीने आम्ही तमाम सर्व बहुजन बांधवांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.